आनंदी आणि मस्त असाल तर स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे अंजूज लाईफ. तर आता आपल्या सगळ्यांनाच माहिती की वटपौर्णिमा येणार आहे, तर लेडीज लोकांना तर खूपच उत्सुक म्हणजे आनंदी असतात त्या की मेकअप करायला भेटेल. तो मेकअप व्हिडिओ तर बनतो आपला. आता सण आलाय म्हटलं, माझ्या नवीन नवीन आता लग्न झालेलं आहे, त्यांना सुचणार नाही मेकअप कसं करायचं काय करायचं. तर म्हटलं चला आज मी तुमच्यासोबत मेकअपचा एक व्हिडिओ शेअर करते, लॉंग व्हिडिओ म्हणून. चला तर मी स्टार्ट करते. आता मी ना चेहऱ्याला मॉइश्चरायझर वगैरे लावत नाही, कारण माझ्याकडे आता संपलेलं आहे मॉइश्चरायझर. नाही तर तुम्ही लावा तो तुमच्याजवळ असेल तर. त्यासाठी स्टार्टिंग मी प्रायमरपासून करते. तर माझं प्रायमर लॅक्मेचं आहे, बघू शकता तुम्ही. लॅक्मेचं प्रायमर आहे आणि प्रायमर घेताना कंजूसी बिलकुल नाही करायची, कारण आपल्या चेहऱ्यासाठीच असते ते. तर इतकं घेतलं आहे मी. तुमच्या स्किननुसार घ्या तुम्ही, तुम्हाला जितकं पाहिजे तितकं, पण कंजूस नका करू, व्यवस्थित लावा. चला तर मग मी लावून घेते एकदा प्रायमर. बघू शकता तुम्ही प्रायमर लावलं. त्यानंतर आहे ना लगेचच मी बेस लावून घेणार आहे. जास्त काहीच कन्सिलर वगैरे मी काहीच लावत नाही. जे मी जे वापरते किंवा जे लावते मी तेच तुमच्यासोबत शेअर करते. त्यानंतर ही बीबी क्रीम आहे, बघू शकता तुम्ही. तुम्हाला जर वाटलं तुम्ही फाउंडेशन पण लावू शकता, पण ह्या गरमीमुळे तुम्हाला माहिती फाउंडेशनचं काय हाल होतात, तर त्यामुळे मी ही बीबी क्रीम लावते. आणि तुम्ही बघू शकता पुढे म्हणजे बघाच तुम्ही की किती छान असते. त्यानंतर ना मार्केटमध्ये असे बेस पण भेटतात आपल्या स्किन टोननुसार, तर ते तुम्ही वापरले तर चांगलं आहे. ते पण ॲक्च्युली 400 रुपयेपर्यंत भेटतं ते एक सिम्पल किट, सिम्पल बेस एकच. तर मला तरी नाही आवडत इतका हॅवी मेकअप, आणि हे ना माझ्या स्किन टोनला मॅच होतं आणि एकदम स्किनमध्ये ॲब्झॉर्ब होऊन जातं, म्हणजे जास्त असं ओव्हर नाही दिसत मेकअप. जर तुम्हाला घ्यायचं असेल तर नक्की घेऊ शकता तुम्ही. माझ्याकडे याची काही लिंक वगैरे नाही आहे, बट मी तुम्हाला वाटलं असतं ना फोटो टाकून देईन. तुम्ही मीशोवरून नाही तर मग ॲक्च्युअल दुकानमध्ये पण जाऊन शॉपमध्ये घेऊ शकता. तर माझ्याकडे ना हे ब्लेंडर आहे, पण मी तरी हातानेच करते, कारण हाताने छान होतं आणि आपल्याकडे एवढं टाईम नाही आहे की ब्लेंडरनं त्याला हे करत बसायला. बघू शकता तुम्ही किती छान आतमध्ये स्किनमध्ये ऑब्झर्व झालं आहे, आणि त्याचा जो ग्लो आहे ना तो नंतर समजतो थोडा. जर तुमच्याकडे ब्लेंडर असेल तर तुम्ही ब्लेंडरने करू शकता. मला हातानेच थोडं हे वाटतं, आपल्याला पटापट आवरायचं आहे ना, त्यामुळे थोडंसं मानेला पण लावून घेते, नाही तर मग काय होतं फेस वेगळा दिसतो आणि मान वेगळी दिसते. थोडंसं लावून घेते मी, इथे मला थोडं कमी वाटते. माझ्याकडे जास्त तर सेम कंपनीचे मी नाही वापरत जास्त प्रोडक्ट, माझे सगळे वेगवेगळेच आहे, कारण मी एकत्रच नाही घेतलेलं आहे. आणि जे मागं तुम्ही पसारा बघत असाल, हे जे आहे ना माझं पार्लरचं आहे, सगळं माझं पार्लरचा कोर्स झालेला आहे ना, त्यामुळे सगळं सामान आणून ठेवलेलं आहे. मी कस्टमर येत असतात घरी, त्यामुळे मी घरीच ठेवलेलं आहे. ते थोडं इग्नोरच करा पसारा. बघू शकता तुम्ही, काहीच जास्त ओव्हर नाही वाटत आहे. मी आरशात बघते, मला फोनमध्ये नाही समजत तिचं. त्याच्यानंतर ना मी लगेच कॉम्पॅक्ट लावते. कॉम्पॅक्ट पण माझं पोपोअपचं काहीतरी नाव आहे, ते त्याचं तुम्हाला उलटं दिसतंय का, पोपोअप म्हणून नाव आहे काहीतरी. ॲक्च्युली मी याच्यात बघते, मला दिसतच नाही आहे. छोट्या याच्यात पण आहे आरसा.
मानेला पण व्यवस्थित जसं चेहऱ्याला लावलं तसंच लावून घ्यायचं आहे, कारण ना मग खूप वेगळंच वाटतं ते, चेहरा वाईट वाईट दिसतो आणि हे वेगळं दिसतं चेहरा, काय म्हणतात त्याला, मान वगैरे. कानाला पण व्यवस्थित लावून घ्यायचं सगळं. माझ्या डोळ्याखाली नाही तर काळं दिसत असेल ते कशामुळे, ते लाईटमुळे दिसतंय. आणि इतकं काळं नाही आहे, तर तुम्हाला वाटेल किती काळं नाही, ते लाईट वरती ना आणि खाली बसले त्याच्यामुळे ते अंधार येतोय असं, तर थोडं समजून घ्या. आणि हे बघा, मी आता पावडर वगैरे कॉम्पॅक्ट लावले, सॉरी. आणि आता मी आयब्रो फिलअप करून घेते. आयब्रो मला जास्त तरी गरज नाही करायची, पण तरी पण थोडंसं टचअप. काय यार, मी कॅमेऱ्यातच बघते, मला दिसतच नाही. आयब्रो पेन्सिलने लावून घेतलं ना, त्याच्यानंतर लगेच या ब्रशने त्याला असं थोडंसं मश करून घेतलं ना, छान एकत्र, म्हणजे वाटत नाही की पेन्सिल लावली. असे माझे आयब्रो असे खूप डार्क आहेत ना, त्यामुळे जास्त नाही लावायची गरज पडत. त्यानंतर ना आपण थोडंसं आय शॅडो लावून घेऊया. थोडंसं आय शॅडो लावते, जास्त नाही, आपल्याला सिम्पल लुक करायचं आहे त्यामुळे. तरी बघा, मी असा एक छोटा ब्रश घेतला आहे, पहिले थोडा राऊंडमध्ये येऊ, आणि हा थोडासा चपटा आहे नसतो का, तसा आहे. तुम्हाला दाखवते मी हा राऊंडमध्ये. तर याने काय करायचं माहिती आहे का, आपलं जे गोल्ड कलर बघा, माझे हे किट आहे, 2 आहेत त्याच्यात, जास्त डार्क कलर आहे, त्याच्यामध्ये जास्त फेंट आहे. मग मी म्हटलं हेच वापरूया, थोडंसं लाईटच करू. तर ह्याच्यातलं पहिले मी ना गोल्डन कलरचं घेते, कारण साडीमध्ये पण गोल्डन आहेच, पण इतकं आपल्याला काही हॅवी नाही करायचं, म्हणून थोडंसं असं घेतलं मी. आणि लगेचच वरतून असं हे करायचं, तर कसं दाखवलं, मी लावून घेते, फायनल लुक दाखवते. गोल्डन कलर लावून झाले माझं, कलर गोल्डन आय शॅडो लावून झालं. त्यानंतर मी ना थोडंसं असं, आता साडी ग्रीन आहे म्हटलं, ग्रीन कलर तर नाही त्याच्यावर चांगलं दिसणार, त्यामुळे थोडंसं ब्राऊन कलर मी थोडंसं लावून बघते. बघू शकता तुम्ही, आय शॅडो झाले माझं. आणि मी काही इथं डॉट्स वगैरे काहीच नाही लावले, बघू शकता. हे बघा, लायनर लावून घेते, लायनर तर आता कॅमेरामध्ये बघून नाही लक्षात येईल, तर 1 मिनिट थांबून घेते मला, 1 मिनिट वेट करा आता. आता बघू शकता तुम्ही, झाले लायनर वगैरे सगळं. मस्कारा माझ्याकडे नाही आहे, तर चला आपण डायरेक्टच नाही लावूया. मस्कारा तुमच्याजवळ असेल तर तुम्ही लावू शकता, मला तशी गरज पण नाही वाटत आहे, तर ठीक आहे. आणि हे जे आहे मी ब्रश घेतला, आता हे फेंटवाला लावते मी, सॉरी लाईटवाला लावते, डार्कवाला नाही लावते. जास्त वाटते नाही ना, या ब्रशने नाही लावून घेते. बघू शकता, इथे पण झाले माझं लुक, फायनली झाले. आता लिपस्टिक राहिली, लिपस्टिक माझ्याकडे लिपस्टिक आधी ना मी थोडं लिपॉन लावते, कारण थोडे सुकल्यासारखे झाले. आणि काय होतं, लिपस्टिक थोडी जास्त छान बसते ओठांवर. आणि एक ही आहे रेड कलरची, तर मला रेड नको वाटते, तर पिंकच लावू का. पिंक आहे ही आहे बघा, हनी लिप्स असं नाव याच्यावर.
असा शेड आहे तिचा, तर हीच लावते मी. तर आता काय राहिलं बघा, थोडंसं हायलायटर मला तरी वाटतं नको, पण थोडंसं लावून दाखवते मी तुम्हाला हायलायटर. तर हे असे शेड आहेत हायलायटरमध्ये पण. तर याच्यातलं पिंकवालं लावू, कोणतं लावू, गोल्डन लावते वाटलं हायलायटरचं थोडंसं लावते. तर आता फायनली मेकअप स्प्रे मी मारते. तर बघू शकतो, तुम्हाला काही कमी वाटते का. मी मस्कारा, मॉइश्चरायझर आणि बस एवढे 2च वस्तू नाही वापरल्या, बाकी सगळं लावले मी तुमच्यासमोरच आहे, म्हणजे तुमच्यासमोरच दाखवले. तर आता मेकअप फिक्सर म्हणून घेते मी. त्यात हे सुकूच थोडंसं रेस्ट करा. तर आता बघू शकता तुम्ही फायनल लुक माझा. 1 मिनिट, काजळ राहिले. काजळ विसरले मी, काजळ लावायचं राहिलं. तर एक वेळेस काजळ लावून घेते. काजळ लावल्याने पण खूप डोळे काळे होतात माझे, पण तरी पण दाखवते, लावतेच. मला आत्ता लक्ष आलं, तुम्हाला लुक पूर्ण दाखवल्यावर. हे बघा, काजळ पण लावून झालं इथं आपलं. तर फायनल झाले. मी आता टिकली लावते, बांगड्या वगैरे घालते आणि पूर्ण लुक तुमच्यासोबत शेअर करते. तर तोपर्यंत थांबा आणि कंटिन्यू बघा व्हिडिओ. तर हे बघू शकता तुम्ही फायनल लुक माझा. मी हे जे आहे, ही लॉंग अशी गंठण आहे ती घातली, आणि त्याच्यानंतर हे जे मंगळसूत्र असतं आपलं ते, नाही छोटंसं असं चॉकर घातलं वरती. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला अशीच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी. आणि टेक केअर गाईज, बाय बाय.